हॅलो फ्रेंड्स, रुत अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी बघणार आहे. अगदी चवीला छान, झटपट होणारी आणि टिफिनसाठी ही खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट होते. तर ह्या चवळ्या घेताना शेंगा अगदी कवळ्या घ्यायच्यात. तर माझ्या मैत्रिणीच्या शेतातल्या ह्या शेंगात अगदी कवळ्या होत्या आणि खूप छान टेस्ट होती. जे आपण ऑर्गॅनिक म्हणून खूप महागाचं घेतो, ते गावाकडे तर असं दिलं जातं ज्याला की अजिबात फवाराही मारलेला नव्हता. अशा ह्या शेंगा होत्या. खूप मस्त भाजी झालती ह्याची. तर मी ह्या शेंगा अगदी बारीक कापून घेतल्यात. आता हे कशा कापायच्या आपल्या आवडीनुसार आपण कट करू शकतो. तुम्हाला जर मोठ्या ठेवायला आवडत असेल तर तुम्ही थोड्या मोठ्याही कट केल्या तरीही चालतील. तर मी ह्या पद्धतीने सगळ्या छोट्या छोट्या करून घेतल्या, जेणेकरून मग लहान मुलंही ते खातात भाजी म्हणून. आणि पटकन शिजली जाते. मग आपल्याला खूप जास्त पाण्याचा किंवा पाणी न टाकताही ह्या भाज्या शिजवता येतात. आता ह्या चवळीच्या शेंगाच्या दोन्ही साईडची देठ काढून घ्यायचीत आपल्याला आणि मग भाजी कट करायची, जसं की आपण भेंडीकडचे दोन्ही बाजू काढतो त्या पद्धतीने. आणि मग ही शेंग चिरून घ्यायची. आता ह्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण टाकणार नाही, अगदी झटपट होणारी भाजी आहे. त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी किंवा कोणी पाहुणे आले तर ही घरात जर ही भाजी अवेलेबल असेल तर नक्की बनवू शकता. आणि चवळी खूप हेल्दी असते, शरीरासाठी ह्याचे खूप सारे फायदे आहेत. जर तुम्ही शेंगा भाजीमध्ये न वापरता भातामध्येही टाकून खाल्ल्या तरीही खूप छान लागतो तो भात. आता इथे सगळी चवळी चिरून झाल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची किंवा मग त्यामध्ये पाणी टाकून एक 5 मिनिटं तशीच ठेवायची. आता ह्यामध्ये टाकण्यासाठी मी जास्त काही जिन्नस वापरले नाही आहेत. फक्त कांदा, टोमॅटो आणि आपल्याला ह्यामध्ये लसूण घ्यायचा आहे. लसूण अगदी भरपूरसा वापरायचा आहे आणि तोही आपण ठेचून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो अगदी बारीक कापून आपल्याला इथे घ्यायचे. आता ह्याचं प्रमाण तुम्हाला कितपत आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण साधारण तुम्ही जर अर्धा किलो किंवा पावशेर जर शेंगाची भाजी आणणार असाल तर त्यासाठी एक टोमॅटो आणि एक कांदा सफिशियंट होतो. तर ह्या भाजीमध्ये आपण भाजी शिजल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, त्याने त्या भाजीला अजून खूप छान अशी टेस्ट येते. आता ही भाजी आपण हिरव्या मिरचीमध्येही बनवू शकतो. जर आवडत असेल तर तोही ऑप्शन खूप छान आहे. तर त्यासाठी फक्त आपल्याला हिरवी मिरची आणि आलं लसणाचा ठेचा वापरायचा आहे. आता इथे कांदाही अगदी बारीक चिरून घेणार आहे मी. आता ही चवळीची शेंगा बाजारामध्येही खूप इझिली अवेलेबल होतात. फक्त घेताना अगदी हिरव्यागार आणि कवळ्या अशा घ्यायच्यात, मग त्याची भाजी खूप टेस्टी होते. आता नेहमी भाजी निवडताना सुद्धा ती आपण कशा पद्धतीने घेतो त्यावर डिपेंड राहतं की ती भाजी कशी बनेल. कारण तुम्ही जर खूप निबार भाजी किंवा खूप सुकलेल्या भाज्या घेतल्या तर त्यांना शिजायला वेळ लागतो आणि त्या भाज्यांची चव निघून गेलेली असते. त्यामुळे भाज्या घेताना कवळ्या, व्यवस्थित, चांगल्या हिरव्यागार आणि ताज्या घ्यायच्यात. आता इथे लसूण ठेचला गेलाय. आता कढईमध्ये मी अगदी 1 चमचाभर तेल वापरणार आहे, जे किटलीतला चमचा असतो तो. तर तेल आपल्याला अगदी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. मग त्यानंतर आपण त्याला फोडणी देणार आहे. तर फोडणीमध्ये मी तर जिऱ्याचा वापर करते. जिरं अगदी व्यवस्थित तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे. मग आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकणार आहेत. आता कढीपत्तासुद्धा तेलामध्ये खूप व्यवस्थित कडकडून द्यायचे आहे आणि मग आपण कांदा परतून घेणार आहे. आता कांद्याचा रंग बदलत तोपर्यंत कांद्याला आपल्याला परतायचं आहे, खूप जास्त ओव्हरकुक करायचं नाही आहे. नंतर ह्यामध्येच आपल्याला ठेचलेला लसूण आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. लसूण अगदी खूप आधी टाकायचं नाही, कारण मग तो जळून जातो आणि मग कडवट लागायला सुरुवात होते. तर टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे, अगदी मऊ होईस्तोपर्यंत शिजायचे आणि मग नंतर ह्यामध्ये आपण मसाले टाकायचे. आता सगळे घरगुती मसाले वापरलेले आहे. इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, गरम मसाला वापरला आहे, लाल तिखट पावडर वापरली. हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मिनिटभर आणि मग नंतर आपण धुवून घेतलेली चवळीची शेंग याच्यामध्ये ॲड करायची. आता ही शेंग टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि नंतर एकजीव करून घेणार आहे आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला तिला व्यवस्थित शिजवून घ्यायची. अगदी मऊ अशी शिजवायची.
जेव्हा शेंग शिजत येते त्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आता सगळीकडे परतल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं रंग आलेला आहे भाजीला सुद्धा, आणि चवीला तितकीच छान. तुम्ही ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आणि ह्याबरोबर तोंडी लावायला तळलेल्या मिरच्या, आहा काय बात आहे, खूपच छान कॉम्बिनेशन बसतं. आता इथे भाजी शिजत आली. आता मी ते थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकते. जर तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरंही किसून किंवा वाटून ह्यामध्ये ॲड करू शकता. त्याचीही खूप छान अशी टेस्ट येते. आणि नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून भाजी सर्व करायची. तर जे नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपण ह्या चॅनलवरती नक्की भेटूया. चला मग बाय.